जगाच्या पाठीवरती आई बापाचं नातं फार महान नातं आहे मॅडम. आतापर्यंत तुम्हाला अनेक लोकांना आई सांगितली असेल, पण मी जाताना बाप सांगून जाणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे. 1 रुपया दे म्हटलं की आईनं आपल्या ओटीची पिशवी सोडावी, रुपया कढावा लेकराच्या हातात द्यावा रे. पण आयुष्यभर दुसऱ्याच्या दारात शेण काढतो तो बाप असतो बघ. आई मला भूक लागली म्हटल्यावरती टोपलीतून भाकरीचा तुकडा करून आमच्या हातात देणारी ती आमच्या आई समाजाला सांगितली रे. पण दुसऱ्याच्या दारात अहोरात्र शरीराला कष्ट सोसणारा आमचा बाप, तो बाप मात्र समाजाने कधी सांगितला नाही. दादा छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की डोळ्यासमोर मासाहेबची जाऊ येते माझा, पण माझ्याच लेकराचं स्वराज्य व्हावं म्हणून दुसऱ्याच्या दारात चाकरी करणारा शहाजी राजा भोसले मात्र कोणी सांगितला नाही. प्रभू रामचंद्र म्हटलं की डोळ्यासमोर माता कौशल्य येते रे, पण आपल्याच लेकराला जाणारा राजा दशरथ मात्र समाजाने कधी सांगितला नाही. दादा आजकाल मात्र 80 वर्षाचा बाप घराच्या समोर उभा असू द्या दादा, दुसऱ्याच्या शेतात जाणाऱ्या बैलाला हाक मारली तर बैल पळत येतो दादा, पण माझा 25 वर्षाच्या लेकराला बापानं हाक मारली तरी पोरगा माघारी येत नाही. ही महाराष्ट्राची फार मोठी शोकांतिक आहे दादा. माय बाप माझं लेकरू कामाला लागलं म्हटल्यावरती अख्ख्या गावभर पेढा वाटणारी माई आम्हाला कळाली रे, पण माझंच लेकरू कामाला लागण्यासाठी दुसऱ्याच्या दारात शेर उचलणारा बाप मात्र आम्हाला कधी कळालं नाही. गुरुजीनं सांगितलं घे शपथ. शपथ आम्ही आईची घेतली रे, पण बापाची शपथ आयुष्यात कधी घेतली नाही का? शपथ घेण्याच्या लायकीचा बाप नसतो का रे? नसतो लायकीचा बाप शपथ घेण्याच्या. देवळाला पाहिलं शिकायला आवडलं, देवळाला पहिला कळस आवडला, देवळाला पहिला देवळाचा रंग आवडला माय बाप, पण देवळच्या फरशीवरती ज्या भिंतीवरती उभा आहे, ज्या पायावरती उभा आहे, ती फरशीची भिंत कधी आम्हाला आवडत नाही. वाक्य सांगू, ज्या दिवशी भिंत खचते ना त्या दिवशी कळस खाली येतो माय बाप. बाप म्हणजे घराची भिंत आहे आणि आई म्हणजे घराचा छत आहे दादा. ज्या दिवशी घराची भिंत कोसळते ना त्या दिवशी मात्र तो छत खाली आल्याशिवाय हात नाही माय बाप. काय सांगू बाप तुम्हाला असतो ते ऐका, काय बाप असतो सांगून जाईल बाप महाराज. रात्रीच्या 8 वाजल्या दादा, गाडीत बसलो निघालो कीर्तनाला. दादांना सांगितलं आईने लेकरा रोज कीर्तन करतो रोज, तुला किती वेळा सांगितलं माझं गुडघं दुखतात माझ्यासाठी गोळ्या घेऊन ये. आई आज 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 कीर्तन संपलं तुझ्यासाठी गोळ्या आणील बघ. आणि निघून गेलो. शेजारी असणारा बाप ऐकत होता दादा. कीर्तन झालं पण येताना मात्र आईच्या गोळ्या आणायला विसरलो. रात्रीच्या 1 वाजल्याला गाडी दारात उभा राहिली. शेजारी बाजावरती झोपलेला बाप मात्र झोपला नव्हता, पडला होता. लेकराच्या गाडीचा हॉर्न ऐकला, माझ्या समोर उभा राहिला. ए महाराज आलास? हो बाबा. गोळ्या आणल्या आईच्या. शब्द ऐकला नाही, निशब्द झालो रे, बोलता काय येईल. बाबा चुकलं माझ्याकडून, नाही आणल्या गाडीच्या गोळ्या. आणि मीडिया 12 वाजेपर्यंत आई जागी होती रे. सत्य म्हणायची माझं लेकरू गोळ्या घेऊन येईल, गोळ्या घेऊन नाही आलाच तो. बाबा माफ करा बाबा, विसरलो आणायला बाबा, पण उद्या नक्की आणेल. माझ्या 70 वर्षाच्या बापानं स्वतःच्या कोपरीत हात घातला, गोळ्याचं पाकिट काढलं आणि हातात टेकवलं. धर आणि दे तुझ्या आईकडे. मला माहित होतं रे तुझ्या लक्षात राहणार नाही, पण एक काम कर, आईला तेवढं सांग गोळ्या तू आणल्या मी दिल्या म्हणू नकोस. याचं नाव बाप आहे. अरे स्वतःचं समाधान, स्वतःचं कष्ट, स्वतःच्या यातना, स्वतःचं प्रेम, स्वतःचं दुःख, स्वतःचं प्रेम, स्वतःचा आनंद विसरतो, त्याचं नाव बाप आहे. रस्त्यानं चालताना चप्पल जरी तुटली ना 10 वेळा तंबाराच्या दारात जातो, खिळा मारून घेतो चपलीमध्ये, पण चप्पल कधी विकत आणत नाही का? तर माझ्या लेकराचं दारिद्र्य आहे, त्याचं नाव बाप आहे.